अजितदादांचा पक्ष एकदा या हस्तकांच्या हाती गेला की मग वाटेल तसे निर्णय घेता येतील आणि मग अजितदादांचा पक्ष सहज संपवता येईल. मित्र पक्षाला संपवण्यामध्ये भाजपचा हातखंडा असल्याचं नेहमी बोललं जातं आणि तशी उदाहरणं सुद्धा भाजपानंच घालून दिलेली आहेत ना. बघा, शिवसेनेच्या बोटाला धरून आपली पाळंमुळं महाराष्ट्रात रुजवली, आपली ओळख करून घेतली आणि त्याच शिवसेनेच्या पायावर कुऱ्हाडीचे घाव घातले गेले की हो. अन्य राज्यात सुद्धा काही ठिकाणी हेच केलेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या मदतीने शिवसेना फोडली आणि त्यानंतर शिंदे गटाचं सुद्धा अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न आधीच सुरू झालेला आहे. पण बघा, त्याच्या सुद्धा आधी आता राष्ट्रवादी पक्ष, अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष संपवायची मोहीम आता सुरू झाल्याचं दिसू लागलेलं आहे. दुर्दैवानं अजितदादा पवार यांचं अपघातात निधन झालं आणि काही जणांना आयतीच संधी चालून आल्याचं समाधान सुद्धा वाटलं. अजित पवार हे भाजपसोबत आनंदी नव्हते, हे त्यांच्या बोलण्यातून पुन्हा पुन्हा दिसून येत होतं. जिल्हा परिषदेची, पंचायत समितीच्या या निवडणुका झाल्या की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असे संकेत तर स्वतः अजितदादांनीच दिले होते आणि आता तर काय, त्यासाठी 12 तारीख निश्चित केल्याचंही सांगितलं गेलं. पण त्याआधीच दुर्दैवानं अजितदादा गेले आणि लांडग्यांचे कळप उठले. दोन्ही राष्ट्रवादीची सूत्र पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे जातील आणि मग आपल्या राजकीय दुकानाला कुलूप लागेल ही भीती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतल्याच काही नेत्यांना होती. त्यामुळे त्यांनी दादांच्या अस्थि विसर्जित होण्यापूर्वीच राजकीय खेळ सुरू केले. भाजपाला तर काय हो, केवळ राष्ट्रवादी संपवायची एवढंच नाहीये, तर त्यांना पवार कुटुंबालाच राजकारणातून हद्दपार करायचं आहे. अहो, कोण ते प्रफुल्ल पटेल, कोण ते सुनील तटकरे, शरद पवार यांनी मोठं केलेली ही माणसं अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपाला आंदोलन देण्यासाठी त्यांची आता धडपड सुरू आहे. या दोन्ही नेत्यावर ईडी, सीबीआयची तलवार लटकलेली आहे ना, त्यामुळे त्यांची भूमिका काय असेल हे वेगळं सांगायची गरज नाही. अहो, हे स्वतःच कधी भाजपात जातील हे सांगता येत नाही. म्हणून तर ना भाजपाच्या हस्तक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ते आता या राष्ट्रवादीचे निर्णय घेणार म्हणे. सुनेत्रा पवार यांना घाईघाईनं उपमुख्यमंत्री पद बसवलं, पण आधीच दादांकडे असलेलं अर्थ खातं भाजपनं आपल्याकडे ठेवलं आणि इथंच राष्ट्रवादीला मोठा दणका बसलेला आहे. राष्ट्रवादीला संपवण्याचं सगळ्यात मोठं आणि पहिलं पाऊल इथंच टाकलं गेलं आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा एकदा भाजपच्या हस्तकांच्या हाती गेली की मग राष्ट्रवादी संपवण्याचा मार्ग सोपा झाला. भाजपाने एक खडाही टाकून पाहिला. भाजपाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची निवड झाल्याचं सांगून सुद्धा टाकलं. काय प्रतिक्रिया उमटतात याचा त्याने अंदाज घेतला आणि मग पुन्हा आपण चुकून बोललो असं काही काही सांगून रिकामी झाले. हे सगळं चुकून बिकून काही नसतं मित्रांनो, यामागं खूप मोठा डाव असतो. शरद पवार यांच्या भीतीमुळं घाईघाईने सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करून राष्ट्रवादीचे पाय बांधून ठेवण्याचा प्रयत्न भाजपानंही आणि राष्ट्रवादीतल्या भाजपाच्या हस्तकांनीही केलेला आहे. अजितदादांचा पक्ष एकदा या हस्तकांच्या हाती गेला की मग वाटेल तसे निर्णय घेता येतील आणि मग अजितदादांचा पक्ष सहज संपवता येईल. ही सगळी जी वाटचाल सुरू आहे ना, त्याच दिशेनं सुरू आहे. चला राष्ट्रवादी संपवूया, चला पवार कुटुंबाला हद्दपार करूया, ही मोहीम आता सुरू झालेली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील आमदारांनी भाजपच्या हस्तकांचे डाव हाणून नाही पाडले तर हे हस्तकच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व पुसून टाकतील. हस्तकांना बक्षीस मिळेल, बाकीच्यांना मात्र लाचार होऊन भाजपच्या दावणीला उभं राहावं लागेल. पण तरी सुद्धा बघा, शरद पवार हे गप्प बसणारे नेते नाहीत, ते लावलेले पहिलवान आहेत. इतक्या सहजासहजी ते भाजपाच्या किंवा त्यांच्या हस्तकाचे डाव यशस्वी होऊ देतील
असं वाटत तर नाही. तरीही पाहूया. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.